आपल्या घरातच आपल्याला मान नाही. कोणी कोणी एकाची चूक नाही वाटत मला. आज मराठी सिनेमा जातो डब होऊन तिकडे, अरे मग तसा सिनेमा बनवा, कंटेंट तसा आणा. मग बाबा तू ये कंटेंट घेऊन, तू बनव. मी काय वाईट नाही बोल, चुकीचं बोललो काय? मी कुठल्या लॉबीत नाही बाबा, नाही कोणी कोणाचं. अगर तुम्हाला टाइम अच्छा हो ना तो सब तुम्हारे दोस्त होते हैं. जब तुम्हारा टाइम अच्छा नहीं होता ना कोई नहीं होता. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मराठी चित्रपट सृष्टीत आपला अभिनयाचा झेंडा रोवून हा एकतारा निघालाय हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडायला. आणि हाच कलाकार आज येतोय मज्जाच्या अड्ड्यावर. चला तर बघूयात कसा रंगणार आहे हा अड्डा आणि सुरू करूयात तुमचा आमचा लाडका मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत मज्जाच्या अड्ड्यावर. आणि वेळ काढून आलायस, तब्येत थोडीशी बरी नसताना तरीही थँक्यू सो मच. कसं चाललंय, म्हणजे आता सगळीकडे छावाची चर्चा आहे आणि संतोष जुवेकरची विशेषतः मराठीमध्ये चर्चा आहे. काय सध्या भावना काय आहेत आणि सध्या काय सुरू आहे? आता 14 तारखेला रिलीज आहे, 3 दिवसावर आहे, 3-4 दिवसावर. सो एक्सायटेड आहे. एवढे जवळजवळ आम्ही 98 डेज शूट केली फिल्म. त्याच्या अगोदर 3-3.5 महिने काय म्हणतो त्याचं ट्रेनिंग घेतलंय. तलवारबाजी, दांडपट्टा, हॉर्स रायडिंग सगळं. आणि मग खूप बऱ्यापैकी शूट सगळं लढायचं आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर आता फिल्म रिलीज होते. म्हणजे जास्त एक्साइटमेंट आहे आणि एका मोठ्या फिल्मचा एक भाग आहे. जास्त करून छत्रपती संभाजी महाराजांवर सिनेमा होतोय आणि त्या सिनेमाचा मी एक भाग आहे, याचा मला जास्त आनंद आहे. मी नेहमीच जेव्हा तुला भेटते, जेव्हा तुझ्या फ्युचर चित्रपटांबद्दल आपण कधीही गप्पा मारल्यात किंवा तू मला सांगितलंस, तेव्हा ते फार ना क्युरियोसिटी, एक लहान बाळ असतं ना की माझा हा चित्रपट येतो आणि मी इतकी तयारी करते, हे तू नेहमी सगळ्या पत्रकार मित्रांना सांगतोस, तुझ्या मित्रांना सांगतोस. जेव्हा छावा तुझ्याकडे आलं किंवा पहिला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालंय, संतोष पहिला फोन कोणाला केलेला किंवा पहिली ती गोष्ट कोणाला सांगितली? मी ना खरं सांगू, मी जर काही दिवसापासून ना शूटिंग होऊ दे, सगळं सुरू होऊ दे मग सांगायचं. मी कोणाला सांगणं बंद केलंय. मला असं एकदा झालं होतं, मी ते एक विशाल भारद्वाजांची मी फिल्म करणार होतो, दीपिका पदुकोण, मी, इरफान खान. त्या इरफान खानच्या त्या आजारपणामध्ये ती फिल्म थांबली. पण तिचं माझं सिलेक्शन झालं मी सगळीकडे बोंबलत होतो की तुला फोन केला, याला फोन केला, त्याला फोन केला. ती फिल्म झाली ना. बरेच जण सांगतात, जोपर्यंत काम, बरेच जण चांगले मित्र मला सांगतात की जोपर्यंत काम होत नाही, पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणाला बोलत जाऊ नकोस. म्हणून कोणाला फार बोललो नाही. पण ऑब्व्हियसली मी ऑडिशन दिलं होतं. मी खास ऑडिशन दिलं होतं गणोजी शिर्केसाठी. मला सरांनी फोन करून बोलवलं भेटायला, लक्ष्मण सरांनी. ते ओळखत होते मला, त्यांनी माझं काम पाहिलं होतं. सध्या मी बघितली ऑडिशन खूप छान मस्त झाले. पण ना एक जर प्रॉब्लेम झाला, मला तू गणोजीसाठी नको, मला तू रायाजीसाठी हवायस. आणि मी कादंबरी वाचली होती छावा, त्यामुळे रायाजी काय आहे मला माहित होतं. त्यामुळे मी आणखीनच खुश झालो. सो अशा तऱ्हेने ती फिल्म माझ्याकडे आली. म्हणजे रायाजी ही भूमिका माझ्या वाट्याला आली आणि आता प्रयत्न केलाय, बघूया. आणि या भूमिकेसाठी लागणारी तयारी असेल ती कशा पद्धतीने तू केलीस? वाचन असेल किंवा प्रात्यक्षिक असतील, ते कशा पद्धतीने तू केलीस? नाही, कादंबरी तर मी वाचलीच होती, त्यामुळे मला छावा या कादंबरीबद्दल माहित, आणि मला वाटतं बऱ्याच जणांना माहीतच असेल, ती वाचली होती. शिवाय मेन म्हणजे याचं प्रशिक्षण म्हणजे तलवारबाजी, दांडपट्टा किंवा हॉर्स रायडिंग, याचं 3-3.5 महिने आम्ही प्रशिक्षण घेतलं होतं. म्हणजे याच्या अगोदर मी सिनेमात घोड्यावर बसलोय किंवा असं केली, लढाई वगैरे असं काहीतरी केलंय. पण इथे खूप प्रॉपर काय म्हणतात त्याला, करेक्ट वेनी त्याचं फाईट सिक्वेन्स जे होणार होते त्या फाईट सिक्वेन्सची आधी रिहर्सल करणं. नंतर हॉर्स रायडिंग, मला नुसतं घोड्यावर बसणं वेगळं, पण मी त्यावेळेला पहिल्यांदा गॅलॉप वगैरे करायला लागलो, प्रॉपर स्पीडला घोडा चालवणं. त्याचं ट्रेनिंग, त्या गोष्टी खूप चांगल्या घडल्या माझ्या आयुष्यात. मला या गोष्टी शिकायला मिळाल्या सिनेमाच्या निमित्ताने. पण ही तयारी होती. आणि शूटिंगच्या वेळेला प्रॉपर ते कॉस्ट्युम ट्रायल्स आणि आर्मर, ते चेन मेल्स, त्याचं जो 4.5-5 किलोचं वजनाचे कपडे होते अंगावर. पण मराठीत पण ऐतिहासिक चित्रपट होत आहेत आणि बॉलिवूडमध्येही होत आहेत. काय वाटतं संतोष की कुठे आपण कमी पडतोय किंवा कुठे ते कमी पडत आहे? बजेटमुळे आपल्याला प्रॉब्लेम आहे. आणि मुळात ते चूक कोणाचीच नाही. खरं तर मराठी सिनेमात बजेट कमी आहे. दुसरं म्हणजे आपला मराठी सिनेमा तेवढा सगळीकडे जात नाही ना, ग्लोबल नाही आहे तो, त्याला ओव्हरसीज नाही आहेत. वर्ल्ड वाईड ॲडव्हान्स बुकिंग आणि
संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणून सुद्धा तू संपूर्ण महाराष्ट्रात जात नाही, पण हाताच्या बोटावर मोजण्या इतके काही निर्माते किंवा आहेत जो आपला सिनेमा मोठा रिलीज करतात. त्यामुळे हा फरक बजेट आहे. आणि जे ग्रँजर छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज असो किंवा कुठलीही ऐतिहासिक सिनेमा असो, त्याचं ते ग्रँजर, तो सगळा ऑरा दाखवण्याकरता जे पाहिजे सगळं, म्हणजे ते साम्राज्य उभं दाखवणं, सेट्स, भव्य दिव्य सेट्स, तर बजेटला आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आणि तेवढं करायला सुद्धा हरकत नाही, आपण करू शकतो, पण त्याचे रिटर्न्स कुठून येणार, हा प्रॉब्लेम आहे. याच प्रश्नाला धरून तुला एक विचारेन की जेव्हा छावाचं सगळं अनाऊन्समेंट झालं, पोस्टर आलं, ट्रेलर आला, तर एक चर्चा झाली की विकी कौशलच का, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलच का. खूप जणांनी सपोर्ट केला, पण त्या एक नाराजीचा सूर होताच. तर एक अभिनेता म्हणून तू याकडे कसं पाहतोस? मला का नाराजी सुरू तर मला कळत नाही. लोक म्हणतात मराठी अभिनेता का नाही घेतला. अरे यात मराठी आणि हिंदीचा संबंधच नाही आहे. म्हणजे हा सिनेमा छत्रपती संभाजी महाराज अर्थात महाराष्ट्राचं दैवत आहे, आपल्या देशाचं दैवत आहे, मराठी आहे, पण हा जर सिनेमा हिंदीत होतोय तर अर्थात तो हिंदीचा कलाकारच विचार करणार ना. कारण आज विकी कौशल, केवळ विकी कौशलच असं नाही, पण विकी कौशल काय आहे मी सांगेन. विकी कौशल वाटतो तसा तो, तिथे जर तुम्ही ऋतिक रोशनला घेतलं असतं छत्रपती संभाजी महाराज तर पटलं नसतं, किंवा रणवीर कपूर असतं. तर विकी कौशल त्याचा तो बॉडी टोन जो आहे, त्याची हाईट किंवा त्याचा चेहऱ्याची ठेवण, तो वाटतो मराठा, आणि तो करेक्ट वाटतो. तुम्ही आता तर बघितलं असेल रूप, त्यामुळे तो वाटतो करेक्ट छत्रपती संभाजी महाराज. मराठीला कुठेतरी घेऊन करायचं असतं तर त्यांनी केलं असतं, पण नाही, त्यांचे काहीतरी परसेप्शन वेगळे असतील ना, कारण कमर्शियल फिल्म आहे, त्या अनुषंगाने तो कास्टिंग तसं केलं जातं. नाही असं मला काय फरक नाही, मला कुठल्याही भाषेत असो, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचणार आहे ह्याच्यात जास्त आनंद मानतो मी. अगदीच. मी आता ना रिसेंटली एक बॉलिवूडचा इंटरव्ह्यू पाहिलेला विकी कौशलचा. त्या विकी कौशलला असं विचारण्यात आलेलं की लक्ष्मण सर सेटवर काय सांगायचे एक पर्टिक्युलर सीन शूट करताना, की त्या सीनमध्ये त्यांना काय हवंय. तर विकीने असं उत्तर दिलेलं की त्यांनी सांगितलेलं की मुझे यहाँ पे शेर देखना है. मग त्याने ते काम केलं. मला तुझ्याकडून ऐकायचं की लक्ष्मण हुतेकर आणि संतोष जुवेकर हे समीकरण कसं आहे आणि सेटवर ते कितपत रंगलं आणि काय झालं? खूप धमाल केले. म्हणजे विकी, मी, लक्ष्मण सर, आम्ही सगळे कलाकार होतो त्यात. मी तर म्हणजे मी फुल धमालच करायचो. ते सर बोलले अरे तू जरा, पण लक्ष्मण सरांनी मला जेव्हा कास्ट केला होता तेव्हा माझे सिनेमे त्यांनी पाहिले होते, तेव्हा विकीशी पण ओळख करून देते. बोलले ये वेरी गुड एक्टर फ्रॉम मराठी है, मैं फैन हूँ इसका. सरांनी, ही इज व्हेरी नाईस पर्सन. आणि ना असं उगाच दिग्दर्शक आहे तर दिग्दर्शकाचा आव आणून बोंबाबोंब, आरडा असं काहीच नाही. व्हेरी फोकस्ड, काय करायचंय, काय नाही, काय हवंय, कितपत हवंय, हे सगळ्या गोष्टी क्लीन अँड क्लिअर होत्या त्यावेळेला. आणि विकीशी असली आमची धमामस्ती तर रोजच चालायची म्हणा, टाइमपास सगळ्यात चालायचं. म्हणजे विकी, मी एक रील पण केलं होतं ना, आम्ही सगळ्याच बसलो होतो आणि लक्ष्मण सर विचारत होते प्रत्येकाला की तू कहाँ से है, मैं NSD की है. एक जण मैं FTI से हूँ, तू कहाँ से है, मैं बेरी जॉन, NSD FTI. सरांनी विकी कौशल वगैरे पण बसलं होतं. मला विचारलं संत तू कुठून गेलंस, काय ऍक्टिव्हिटी कुठून शिकले. जर KD इन्स्टिट्यूट. केडी ठाण्यात आहे ना मोठी इन्स्टिट्यूट ऍक्टिंगची, KD. तर ते मला विकी, KD पाजी कौन सा इंस्टीट्यूट है, मैं खुद के दम पे. पण अशी धमाला खूप केले, फुल टाइमपास. आणि विकीचं आमचं एवढं एक विषय एका ठिकाणी वाईला शूट करत होतो. 2 दिवस मला गॅप होता. मला सांगितलं शूट गॅप 2 दिन छुट्टी आहे. तर मी म्हणजे दुसऱ्या दिवशी एक दिवस मी होतो, मला नंतर फोन आला विकीच्या मेकअप मॅनचा, हॉटेलवर मला फोन आला प्रोडक्शन कडून, सर आप हो क्या होटल पे, आपको सर ने बुलाया विकी सर ने. मुझे क्यों बुलाया, मेरा तो शूटिंग नहीं है. नहीं वो बुलाया. मी गेलो सेटअप, दिवस लक्ष्मण सर म्हणाले अरे ते विकीला करमत नाही तुझी, बोलवलं त्यांनी. तर जो मी गेलो तर अभी मजा आहे, अभी अच्छा वाटतंय. टाइमपास खूप जमा करायचो. पण काही मराठीचे धडे घेतलेत का, किंवा तू काही शिकवलेस, किंवा त्याचं ऑलरेडी खूप छान उत्तम मराठी बोलतो, खूपच उत्तम मराठी बोलतो. मुळात तो मुंबईतला मुलगा आहे, मालाडला लहानाचा मोठा झालाय
आणि अनेक मित्र त्याचे मराठी आहे, तो उत्तम मराठी बोलतो, म्हणजे त्याला शिकवण्याची गरज नाही, उत्तम मराठी बोलतो तो. जसं आता आपलं ऑफ कॅमेरा जेव्हा बोलणं झालं की प्रेक्षक वाट बघतायत छावा कधी रिलीज होतो, हे आपण दोन अर्थाने बोलू शकतो. प्रेक्षक यासाठी वाट बघतायत की त्यांना खरंच चित्रपट बघायचा आहे, आणि काही प्रेक्षक यासाठी वाट बघतात की त्यात चुका काय आहेत त्या बघायच्या. जेव्हा छावा रिलीज होईल, संतोष, मला हे तुझ्याकडून खरंच जाणून घ्यायचंय की खरंच त्या दिवशी तुझ्या भावना काय असेल आणि तू तो चित्रपट कोणासोबत बघणार आहेस? चित्रपट भावना माझ्या केवळ चित्रपटासाठी ते फार आधीपासूनच आहेत, प्रत्येकाच्या आहेत. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या भावना त्याच माझ्या आहेत. आणि हा चित्रपट रिलीज, हा चित्रपट म्हणून कादंबरी वाचल्यापासून किंवा ज्या 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 ठिकाणी वाचलंय तेव्हापासून एक वेळ नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला सळसळतं रक्त आपलं. आणि आणि जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आत्तापर्यंत कुठे मांडला गेला नाही, कुठे दाखवला गेला नाहीये, पुस्तकात आहे फक्त, पण ते दाखवलं गेलं नाहीये. का दाखवलं गेलं मला माहित नाही, पण आज या चित्रपटातून ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. मला खात्री आहे जेव्हा छत्रपती संभाजी महाराज ट्रॅप झाले, त्याच्यानंतर त्यांचा जो छळ केला गेला, ते आज मी सुद्धा विचारत होतो की मी कितपत ते मला बघायला प्रत्येक नाही होऊ शकत, कारण खूप खूप अमानुष छळ झालाय. पण तो सगळ्याच दाखवणं शक्य नाही, पण जे काही ते बघताना तुम्हाला नक्कीच अंगावर काटा उभा राहील. आणि काय काय यातना, काय बलिदान आहे, ते केवढं मोठं बलिदान आहे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे, त्याची जाणीव झालीच पाहिजे. माझा प्रश्न असा आहे की छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांनी लेझिम नृत्य खेळण्यावरून मध्यंतरी बरीच चर्चा रंगली. एक अभिनेता म्हणून तुझं यावर काय मत? नाही का, म्हणजे लेझिम आपलं सांस्कृतिक पारंपरिक खेळ आहे. ते रयतेचे राजे होते, गोरगरिबांचे राजे होते. आज छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज काय फक्त तलवार घेऊन लढाईच करत होते का? ते जसे कोणाचे तरी मुलगा होता, कोणाचे तरी भाऊ होते, कोणाचा तरी नवरा होता, कोणाचे तरी वडील होते. तर छत्रपती संभाजी महाराज पण आज येसूबाई, आज साताऱ्याला प्रीतिसंगम नावाची जागा आहे जिकडे छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई भेटायचे एकांतात त्यांच्या वेळ काढून, तेव्हा त्या जागेला प्रीतिसंगम नाव दिलं गेलं. आज त्या माणसाला सुद्धा त्या भावना होत्या ना. ती व्यक्ती आज ते दैवत आपलं आहे, अर्थात दैवत आहे, देवाचं रूप मानतो, पण शेवटी ती माणूस होते ना, त्यामुळे भावना होत्या. आज ती विजयोत्सवाचं गाणं आहे. एक लढाई जिंकून आल्यानंतर गडावर सगळे आनंदोत्सव साजरा करतायत. त्यात सरांनी मस्त सांगितलं ना, लक्ष्मण सरांनी, की एखाद्या मावाने म्हटलं असेल की साहेब महाराज एक डाव खेळा की आमच्यासोबत. का नाही खेळणार? ते तर सगळ्यांच्यातले होते, एक दोन डाव खेळले असतील आणि लेझिम खेळलेत ना ते. पण हा लोकांना काय असतं माहित नाही. चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांचा देखील इतिहास किंवा गोष्टी पाहायला मिळणार आहेत. विकी कौशलबद्दल बऱ्याचदा त्याने मुलाखती दिल्या, त्यामुळे आम्हाला माहीत आहे की काय कसं. पण रश्मिका किंवा तिने महाराणी येसूबाई यांच्या पात्रासाठी कशी तयारी केली हे इतपत माहीत नाही. सो तुम्ही तिथे होतात, तर तुम्ही काय सांगाल, तो अनुभव कसा होता? नाही, मी तिने काय तयारी केली मला नाही माहित, कारण हा, पण ती जी दिसली आहे ती म्हणजे ती वाटते. एक तर तिच्या डोळ्यात खूप छान इनोसन्स आहे आणि ती छान दिसते, तिला जो पेहराव दिला ती वाटते ती महाराणी येसूबाई. आणि तिने तयारी काय केली ते मला खरंच माहित नाही. पण एकंदरीत शूटिंगच्या वेळेला आम्ही गाणं होतो तेव्हा आमचे सीन फार एकत्र नाही, आमचं सगळं लढाईचंच काम, विकी आणि आम्ही एकत्र कंटिन्यू. पण ती छान दिसली आहे, ती महाराणी येसूबाई वाटते एक नंबर. म्हणजे 14 तारखेला आपण छावा बघणारच आहोत, सगळेच बघणार आहोत. म्हणजे ह्यावेळेस व्हॅलेंटाईन डे हा लांब राहिला, सगळे चित्रपट लांब राहिले आणि फक्त एकच ध्येय आहे. 14 फेब्रुवारी आता छावा दिवस म्हणतील लोक. आणि सगळे छावा बघणार आहेत. आता छावाला सगळे बघितल्यानंतर थोडा विषय बाजूला ठेवूया. आता आम्ही संतोष जुवेकर आणि त्याच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल बोलणार आहोत. पण मला एक प्रश्न विचारायचा संतोष, की मी नेहमीच तुला, समजा एखादा चित्रपट आला संतोषचा की तो असाच केलाय, चलाच करून टाकतो हा चित्रपट, असं नाही झालंय, किंवा कोणत्याही चित्रपटात मला संतोष नाही दिसलाय. फार मोजकी, फार हातावर मोजणे इतपत आहेत. का असं? पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की चित्रपट येत नाहीये की संतोष आत्ता सांगतोय की मला फक्त मी मोजके चित्रपट करणार? असं काही नाही, मी मोजके चित्रपट करणार असं काही नाहीये. पण चांगले चित्रपट मला करायचेच आहेत की काम.
पण त्याला दोन्ही गोष्टी आहेत. माझ्याकडे येतात काही सिनेमे ते मला असं वाटतं की नको यार, नाही तर कोविडच्या काळात हे बघ, शेवटी फार सिलेक्टिव्ह पण चालत नाही ना. आपलं काय घरचे आपले मुलगा धीरूभाई अंबानीचा मुलगा नाहीये. मला पैसे कमवायला पाहिजेतच, त्यामुळे 4 पैशांची गरज आहे. त्यामुळे कधी कधी कानाला जावं लागतो एखाद्या सिनेमा कथेकडे, जाऊ दे यार पैसे पाहिजेत आपल्याला. पण सगळ्याच ठिकाणी करून चालत नाही. त्यामुळे बरेच असे सिनेमे येतात बाबा नको, मी थोडं सस्टेन करतो. आणि काही आहेत त्यांना माहित नाही, काय कदाचित माहित नाही का कास्ट करत नाही, ए नाही, नो प्रॉब्लेम, नुकसान त्यांचं आहे, माझं थोडं हॅपी. त्यामुळे मी पण एवढं मात्र आय एम सो ब्लेस्ड की मला जे जे सिनेमे मिळालेत किंवा जे मिळतात ते खूप छान मिळतात. आणि म्हणजे अगदी सुरुवातीपासून अगदी झेंडा असो, मोरिया असो, एकतारा असो, किंवा रिंगा रिंगा असो, रेगे असो, हिंदीतलं भोसले असो माझं, किंवा मी डार्लिंग्स केला, आता कुत्ते केला, की मी आता ही छावा करतोय. तर हे सिनेमे मला खूप छान मिळालेत सिनेमे. मी सिरीज पण आश्चर्यचकित केली आहे, धारावी बँक केलंय, एकती बेगम केली. त्यामुळे जे जी कामं केली आहेत ना ती लोकांच्या लक्षात आहेत आजपर्यंत, असं कुठे गेले नाहीत. म्हणजे मी आता प्रेझेंट असं, मी स्वतःला असं उगाच स्वतःचं शहाणपण नाही सांगत आहे, पण आय एम सो ब्लेस्ड की मी अजिबात कंपॅरिझन नाही करत आहे. आय एम सो ब्लेस्ड की आज माझे डायलॉग, माझ्या सिनेमातले माझा डायलॉग किंवा माझे संवाद अनेक ठिकाणी नवीन किंवा अनेक ठिकाणी रिपीट केले जातात. मोर्यामधला वर्गणीचा सीन दरवर्षी व्हायरल होतो. अनेक लोक मुलं मला भेटतात, सर मी तुमच्या त्या डायलॉगवर ऑडिशन दिलंय. मग माझ्या त्या डायलॉगचे अनेक वेगवेगळे मेन तयार झालेत वेगवेगळ्या स्टाईलनी. मग आय एम सो ब्लेस्ड की एखाद्या कलाकाराचे डायलॉग्स जेव्हा लोक बोलतात, माझा झेंडा मधला एक चिकन चिल्ली केली, महाराष्ट्र में चिल्लम चिल्ली करना पडता है, एक बारीक डोळे, सो लोकांच्या ते लक्षात आहे. पण मला इथे खरंच कौतुक करायचंय, कारण का इट्स मज्जाच्या सिरीजसाठी आम्ही 3-4 वेळा ऑडिशन्स घेतले. काही ऑडिशन्स पुण्यात घेतले, काही साताऱ्यात घेतले. संतोष, माझ्याकडे अजूनही डेटा आहे जो मी दाखवूही शकते. 30 to 40% मुलं जेव्हा येतात तेव्हा ती वर्गणीचा तो डायलॉग आहे तो करून दाखवतात. का हे मी हा प्रश्न एका मुलाला विचारला, कारण का त्याने फार बेसिक हे दिलेलं ऑडिशन. म्हटलं हे इतकं डिफिकल्ट असताना तू का दिलं हे, तू सिम्पल काहीतरी करू शकला असता. त्याचं उत्तर होतं की त्यात खूप इमोशन्स आहेत. वर्गणी मागायला जाणारा मुलगा तो रडतो, तो रागावतो आणि तो 4 शब्द सुनावून पण परत येतो. तर मला खरंच मला हे सांगायचंच होतं, आणि बरं झालं तो विषय काढला, की खरंच तो पॅच जो आहे तो ऑडिशनसाठी अजूनही मुलं वापरतात. ते सगळं जगलो ना मी, मला माहिती आहे ते. कारण जेव्हा सिनेमा म्हणजे जेव्हा सीन शूट करायचा होता त्या अवधूतनी मला सीन दिला, तेव्हा म्हणजे अवधूत कुठेतरी काहीतरी कमी वाटतंय या सीन मध्ये, काहीतरी कमी वाटतंय. मी सचिनला पण म्हणालो दरेकरला, सचिन म्हणलं मग काय वाटतं तुला, म्हणजे असं कारण मी केलं, मी वर्गणी मागितली. आणि असं कुठेतरी आम्हाला त्या मोहिते आम्हाला बऱ्याच जणांनी आम्हाला हकललं पण आहे की कसली वर्गणी, कशाला आलं वर्गणी, काम नाही धंदे आले पैसे मागायला. त्यामुळे असं परत जेव्हा आम्हाला बोललेत कोणी काका असते त्यावेळेला त्यांना ते बोलू शकलो नाही, कारण ते रिअल होतं. नाही जर बोललो असतो तर आपल्याला वर्गणी मिळाली नसती, वर्गणी मिळणार नाही. पण तो सगळा राग मला सिनेमा या सीनच्या निमित्ताने काढायला मिळाला की यार तुम्ही जे मुलं जी दिवस रात्र गणेश उत्सवाला ही चाळीतली जी गडबड असते, आणि जी चाळीतली मुलं जी येतात स्वतःच्या हाताने सगळं करतात, वर्गणी काढणं, ते मंडप बांधणं आम्ही करायचो ना ठाण्यात. आम्ही गोठ्यातनं शेण आणून अंगण सारवायचो देवाजवळचं, आम्ही रात्रभर मखर करत बसायचो. या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे त्या काय म्हणून त्याच्यावर तर फार कष्ट करावे लागले नाहीत, ते आतमध्ये होतच. पण मजा आली ते करायला. त्यामुळे आय एम सो हॅपी. झेंडा मधला सुद्धा कार्यकर्ता करताना माझे अनेक मित्र आहेत जे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांना ऑब्झर्व करूनच ते कॅरेक्टर केलं होतं मी. आता तू म्हणालास की तुझ्या चाळीतल्या आठवणी त्या तू जगल्यास, वर्गणी मागण्याचं असो, ते तुझ्या पहिल्यापासूनचे इमोशन्स आहेत. पण तो आयुष्याच्या या टप्प्यावर असताना मागे वळून त्या दिवसांकडे पाहतोस, तर काय वाटतं तुला त्या प्रवासाबद्दल? आणि तेच काय मस्त मागे वळून बघतो मी, अजून तिकडे आहेच की, मी कुठे गेलेलोच नाहीये. मी आजही आमची जोशीवाडी तिकडे जातोच की, गणपती असतो तेव्हा, किंवा रात्र आजही माझे खूप मित्र जे मला भेटतात. आम्ही आता फक्त चाळी राहिल्या नाहीत, त्यामुळे आता वाडा फक्त जोशी वाडा नावालाच आहे, तर वाडा राहिला नाही, सगळ्या बिल्डिंग झाल्यात. पण अजूनही तिकडचे मित्र आहेत जवळचे,
ते भेटतात, फोन करतो, आम्ही भेटतो, गणेशोत्सव असतो तेव्हा मी जातो तिकडे. त्यामुळे आय एम स्टील कनेक्टेड विथ देम. मला एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा जो मला प्रत्येक मराठी कलाकाराला मराठी चित्रपटसृष्टीत जे जे व्यक्ती ज्या ज्या पदावर आहेत मला त्यांना हा प्रश्न तुझ्या मार्फत मी विचारते की आत्ता जे मराठी चित्रपट येत आहेत ते इतकेसे चालत नाही आहेत किंवा प्रेक्षकच नाही आहेत असं आपण म्हणू शकतो. फार सुंदर काहीतरी कथा येतात, इनोव्हेशन येतात, जसं तो बोंबिलवाडी चित्रपट आला, फार इनोव्हेटिव्ह होता तो. त्यात काहीतरी वेगळं करू पाहत होते निर्माते, लेखक, दिग्दर्शक, तरीही तो चित्रपट इतका नाही चालला. अजूनही असे बरेच चित्रपट आहेत त्याला पाहिजे तशी गर्दी नाहीये. आपण कुठे चुकतोय? आपण चुकतोय, प्रेक्षक चुकतायत, की कुठे हा लूप होल कुठे आहे? कोणी कोणी एकाची चूक नाही वाटत मला, दोन्हीकडून आहे. म्हणजे सिनेमा बनवतायत आपल्याकडे मराठी निर्माते, चांगले बनवतात, नाही असं नाही, आणि अगदी सगळेच चांगले बनवतात असं पण नाहीये. बरं, आणि सगळ्याच भाषेत तुम्ही साऊथमध्ये पण गेलं तरी सगळ्याच साऊथचे सिनेमे चांगले नसतात. हा, म्हणजे मला लोकांना RRR का आवडलं तेच कळत नाही मला, का किंवा KGF काय, KGF नावाचे सिनेमे चालतात आणि चालवतोय कोण? आपल्याच महाराष्ट्रातले. मी सांगतो की 100% जर असेल ना तर 40% बिझनेस आपला महाराष्ट्रच देतोय ना आपल्या. म्हणजे एक मी प्रेक्षकांना मी ब्लेम नाही करत, पण ना तुम्ही ना साऊथमध्ये जाऊन बघा. आज कन्नड माणूस ना कन्नड सिनेमाच बघतो, मल्याळम माणूस मल्याळमच बघतो, तेलुगू माणूस तेलुगू सिनेमे बघतो, तो नाही बघत दुसरा कुठला सिनेमा. किंवा मी तुम्ही चेन्नईमध्ये वगैरे कुठेही जा, हैदराबादला, या थिएटरमध्ये तुम्हाला दाखवा हिंदी सिनेमा कुठे लागलेला आहे का. हिंदी, मी मराठी पण बोलत नाही, मराठी तर शक्यच नाही, नाहीच आहे, पण हिंदी नाही एखादा कुठे लागलेला आहे तिकडे. ते त्यांचे सिनेमे बघतात, ते इतके डिवोटेड आहेत, त्यांचे प्रेक्षक इतके डिवोटेड आहेत ना त्यांच्या सिनेमाशी, त्यांच्या लँग्वेजशी, त्यांच्या कलाकारांशी इतके डिवोटेड आहेत. आज मराठी सिनेमा जातो डब होऊन तिकडे मल्याळममध्ये, नाही जात. हिंदी जातोय का कुठला, नाही जात. मग त्यांचे सिनेमा आपल्याकडे डबून आपल्याकडे येताना आपण बघतोय, वावा करतोय, बोंबा बोंबा, अरे काय फिल्म आहे, काय फिल्म आहे. मला वाटतं इथे थोडंसं आस्थेचा आणि आपल्याबद्दल आपुलकी असण्याचा पण गरज आहे. त्याच्यावर आता बरेच जण आहे मग चांगला सिनेमा बनवा, चांगला बनवा, हे जे बोलणार आहेत ना त्यांना म्हणत बाबा तू ये आणि तू बनवून दाखव. जे मेसेज टाकतात ना ह्याच्यावर फेसबुक किंवा इंस्टावर, अरे मग तसा सिनेमा बनवा, कंटेंट तसा आणा, मग बाबा तू ये कंटेंट घेऊन, तू बनव, तुला स्वतः कळतो तर. कोणी मुद्दाम चला आपण आता एक घाणेरडा सिनेमा बनवा म्हणून येत नाही ना. प्रत्येकजण आपापल्या परीने चांगला बनवण्याचाच प्रयत्न करतो. आता मगाचा प्रश्न की बजेटच नाही आपल्याकडे. बजेट बरं करायला पण हरकत नाहीये, आपण करू पण त्याचे रिटर्न्स कुठे येणार? आज मिनिमम 4 करोडच्या वरचा सिनेमा, 4 करोड पर्यंतचा सिनेमा करायचा म्हटलं तर लोकांना टेन्शन येतं, वसूल कुठे होणार? त्याचे रिटर्न्स झाले नाही तर काय करणार? आज 15-15 करोडचे सिनेमे होत आहेत ऐतिहासिक, आपला दिग्पल लांजेकरनी वगैरे केले आहेत की रिटर्न्स आले पाहिजेत. त्यामुळे मला वाटतं आपला मराठी सिनेमा व्हेंटिलेटरवर आहे. म्हणजे काही दिवसांनी अशी परिस्थिती की मला नाही वाटत मराठी सिनेमा बनेल. पण असं खूप असं वाटतं की कुठे गेले ते दिवस की जेव्हा रवी जाधव, संजय जाधव यांच्या नावावर चित्रपट होते की अरे रवी सरांचा चित्रपट आहे ना, हा बघायलाच पाहिजे, किंवा संजय जाधव येत आहेत, किंवा कोणताही एखादा दिग्दर्शक की त्यांच्या नावावर चित्रपट चालला पाहिजे. हल्ली दिग्दर्शक मांजरेकरांचे पिक्चर कुठे आहेत ते दिग्दर्शक, किंवा ते असं असतं ना की का नाही येते आता ते मराठीत? कदाचित त्यांना भीती असेल की काहीही घेऊन आलं तरी प्रेक्षक बघणार नाहीये. ती भीती तर आहेच ना, ती भीती तर आहेच. म्हणजे मी दरवेळेला सांगतो की आपल्या घरातच आपल्याला मान नाहीये. त्यामुळे म्हणजे तुम्ही बरं OTT आता सोनीली तर ऑलमोस्ट साऊथनी कॅप्चर केलंय, नेटफ्लिक्स पण साऊथनी कॅप्चर केलंय. बरं आपल्याकडे तिकडचे लोक आहेत, नेटफ्लिक्स तिकडे पण आहे ना साऊथ, पण ती लोक थिएटरमध्ये सिनेमा बघतात जाऊन. ते त्यांचं ना ते कल्चर आहे. म्हणजे मी खरंच त्या लोक तिकडच्या प्रेक्षकांना खूप मानतो, काय डिवोटेड डेडिकेटेड आहेत त्यांच्या सिनेमाला, त्यांच्या लँग्वेजला, त्यांच्या कलाकारांना घेऊन. आपल्याकडे ते डेडिकेशन नाही आहे. बरं असं की आपल्याकडे सिनेमा चांगला बनत नाही, बनतो की. वाढवी चांगला झालाय सिनेमा, आहे की नाही. आता यांनी फर्स्ट क्लास दाभाडे चांगला केला सिनेमा, का नाही लोक जात बघायला? का नाही तिथे भरभरून गर्दी होत? केला असेल 3 करोडचा सिनेमा, का नाही 40-50 करोड होत आपल्या सिनेमाचे? लोक जातच नाहीत.
कारण लोक आपल्याकडे टेंडन्सी काय झाली आहे, येईल महिन्याभराने येतो टीव्हीवर. आणि त्यात चुकी आपल्याकडे पण अशी आहे की आपण एकाच आठवड्यात जर 4-4-5-5 सिनेमे रिलीज केले तर बघायला कुठलं जाणार. चूक इथे आमची पण म्हणजे आपली पण आहे की बसा चित्रपट आणले तर लोक बघणार कुठला. म्हणजे प्रत्येक सिनेमामध्ये मल्टिप्लेक्सला जाऊन नाही बघू शकत ना. एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस 50,000 रुपये ज्याचा पगार असेल तर आपल्या बायको पोरांना घेऊन एखादा सिनेमा बघेल. त्यात त्याला चॉईस 4 त्यातला तो एक बघतो, बाकीचे 4 मरतात. असं आहे. त्यामुळे चूक दोन्हीकडून आहे, प्रॉब्लेम दोन्हीकडून आहे. तुला असं वाटतं की OTT-ने मार्केट खाल्लंय किंवा OTT आल्यामुळे OTT पण मला चाललं असतं की चला OTT आपलं इतकं वाईट आहे ना की आज सोनी किंवा नेटफ्लिक्स मराठी विचारतच नाहीत, घेतच नाहीत. मग काय करतात मग आपल्या महाराष्ट्रातले जे जबाबदार माणसं आहेत की आपल्या नेटफ्लिक्स इकडे, तुमचं ऑफिस इकडेच आहे ना मुंबईत, महाराष्ट्रात तुमचं इथे पण बिझनेस, तुम्ही मराठी घेतच नाही. सगळं या गोष्टीचा विचार बाकीच्या जे आहेत, जे करू शकतात, ज्यांनी करायला हवा ते करत नाहीयेत. कारण आपल्याच घरात, मगाशी म्हणाला, आपल्याच घरात आपल्याला मान नाही. म्हणूनच असं वाटतं की निर्माते कधीतरी सुसायडलची भाषा करतात किंवा पोस्ट करतात की चित्रपट चालत नाही, आता आम्ही पैसे कुठून आणणार. तेच ना, आज किती जणांनी पैसे टाकतात यार, आणि मग तो जर रिटर्न झाला तर काय करणार. पैसाच नाही तुम्हाला आणि कोण येणार नाही परत. म्हणजे मी टू बी व्हेरी फ्रँक, मला नाही वाटत पुढच्या काही वर्षात मराठी सिनेमा व्हॅनिश होईल, नाही राहणार. पण तू आता बोलता बोलता एक बोललास की 4-4-5-5 सिनेमे आठवड्यात ही लोक प्रदर्शित करतात. तर तुला यावरून वाटतं का किंवा एकत्रित बसून पण संवाद होत नाही, तर मराठीमध्ये एकी नाहीये? एकीच तर काय मराठीतच आहे असं काही नाही, सगळीकडेच आहे हा प्रॉब्लेम. पण ना एकाने एक सिनेमापेक्षा मला असं वाटतं कधी कधी ना एक 2-4 निर्मात्याचे तगडे आहेत, त्यांनी एकत्र यावं आणि एकच ग्रँजर सिनेमा करावा. म्हणजे एक समजा 2-3 जण मिळून जर तो सिनेमा केला ना तर तो एवढा एकच कोणतरी 1.5 करोडचा 2 करोडचा करतोय, तो 3 करोडचा करतोय, एकच करत दोघं. मला वाटतं की काय म्हणतात त्याला, आपण एकत्रित येऊन काहीतरी करायला फार गरजेचं आहे. मग कन्नड फिल्म्स पहिले काय होतं, काहीच नव्हतं. आज एका मोठी झाली ती बूम झाली, काहीतरी असेल, कुठेतरी काहीतरी असेल, ती गोष्ट शोधून काढली पाहिजे लोकांनी. त्याकरता लोकांचा सपोर्ट फार गरजेचा आहे, प्रेक्षक पाहिजेत. तुम्ही पुष्पा 2 एक सिनेमा जबरदस्त चालला. पुष्पा 2 मध्ये काय स्टोरी मला सांग. म्हणजे एक चंदनाची तस्करी करणारा आपल्या देशातली त्याच्यातली चंदनाची लाकडं तोडून, झाडं तोडून ती विकतोय, त्याला तुम्ही हिरो केलाय, जे एथिकली रॉंग आहे. चंदनाची तस्करी करणाऱ्या माणसाला तुम्ही हिरो बनवलाय. मग स्टोरी KGF काय येतोय तो मारतोय. मी कोणाच्या सिनेमाला कमी लेखत नाही. मग आपल्या मराठी सिनेमा तर किती चांगला कंटेंट असतो आपल्या मराठी सिनेमांमध्ये, इमोशन्स आहेत, सगळं आहे. बरं तुम्ही बघा कल्चर, आपल्या मराठी सिनेमात कल्चर पकडत नाहीत. झिम्मा बघ, बाई पण डेगा देवा, ह्याच्यात कल्चर नाहीये. फर्स्ट क्लास दाबाडे कल्चर नाहीये. लोकांना नेमकं काय तेच कळत. पण ह्याची एक दुसरी बाजू मी विचारेन की जसं मगाशी तू बोललास की भूमिका माझ्याकडे आल्या नाहीत किंवा जे माझ्याकडे घेऊन आले तर त्यांचं नुकसान आहे. असं मी बऱ्याच कलाकारांशी बोलताना ना त्यांच्याकडून पण प्रतिक्रिया येतात की आम्हाला समोरून भूमिका नाही आल्या आणि खूप चांगले कलाकार. तर असं आहे का की प्रेक्षकांना बघायचं आहे, आम्हाला संतोष जोईकरला बघायचं आहे, पण समोर पडद्यावर येत नाही आहे. तर असं घडतंय का कुठे की ह्या कलाकाराला बघायचं पण भूमिका येत नाही, त्यांना घेऊन चित्रपट करत नाही? बरेचसे चित्रपट येतात ना, मला बरेच जण बोलतात, भेटत त्या फिल्ममध्ये तुम्ही पाहिजे होते, आम्हाला तुम्ही पाहिजे होते, तुम्ही करेक्ट होता त्या फिल्मसाठी. आता पण समोरचा जो मेकर आहे त्याने मला कास्ट केलं पाहिजे, त्यांनी विचारलं पाहिजे. पण शेवटी एक असतं आपापलीच माणसांना करत असतो. मी आय एम सो लकी पुन्हा एकदा की मी कुठल्या लॉबीत नाही बाबा. म्हणजे आता बऱ्याच वेळेला समित करकड सिनेमा करतो तेव्हा समित करतो म्हणजे सत्य असणारच. पहिले असं अवधूत बद्दल बोललं जायचं,
गुप्ते फिल्म करणं म्हणजे संत्या असणार. आता समीत फिल्म करतो आणि त्याच्या सगळं सिनेमात मी असतो याचं कारण तो माझा मित्र आहे म्हणून नाही, केवळ त्याला वाटतं मी ते कॅरेक्टर करू शकतो आणि त्याला तो इमॅजिन करतो म्हणून तुम्हाला कास्ट करतो. पण बाकीचं माहित नाही काय. I don't know. म्हणजे कधी कधी असं वाटलं की अरे चला आपण एवढं तब्येत मस्त फिटनेस ठेवायचं, सगळं राहायचं. हा बरं, देवाच्या नशिबाने म्हणजे देवाच्या कृपेने एक बरं आहे की मी त्यातलं जरा बरा तरी दिसतो आणि कामही चांगलं करतो. मग काही जणांनी असं हे नसतं ना, काही जण फक्त दिसायलाच बरे असतात. हा, काही जण काम छान करतात पण ते बिचाऱ्यांचं काय करणार. सो मला देवाने त्या बाबतीत खूप चांगलं दिलंय, चांगला आशीर्वाद आहे मला की चला छान बरा दिसतो हिरोटिप आणि काम पण चांगलं करा. तर हे पॅकेज आहे, कास्ट करा आणि फायदा करून घ्या स्वतःचा. संतोष, माझा प्रश्न असा आहे की आता आल्यापासून आपण चित्रपटांबद्दलच बोलतोय, पण बघायला गेलं तर तुझा मालिका विश्वातील वावर पूर्णतः कमी झालाय. मी स्वतः किंवा प्रेक्षक वर्गही आजही आम्ही तुला मालिका म्हणजे छोट्या पडद्यावर पाहायला उत्सुक आहोत. काय सांगशील याबद्दल? नाही, मालिका म्हणून वावर कमी झाला ते बरोबर आहे, कारण सध्या मी फिल्म्सवर फोकस करतोय, फिल्म्स, वेब सिरीज किंवा हे ते. मालिका मला करायच्या नाहीत असं नाहीये. मी आत्ता पण केलं होतं, इंद्राणी केलं होतं मी. तू आता इतका वेळ झाला एकदम बिंदासपणे बोलतोयस. पडद्यामागचे जे तफावत किंवा तोटे असतील किंवा कोणत्याही विषयावर भाष्य असेल, अगदी बिंदासपणे बोलतोय. याचा कधी तोटा झालाय तुला स्वतःला? मी काय वाईट नाही बोलतो, चुकीचं बोललो काय? नाही, चुकीचं नाही. पण कधी कधी असं होतं ना की एखादा कलाकार किंवा बोलून जातो, कलाकाराला आपल्या इथे मुभा नाही इतकं बोलायची सोड. पण तुझ्या बाबतीत असं नाहीये. म्हणजे काय बरेच असून काही जण की असं नाही, बिंदासपणे बोलतात. मग त्याचं नंतर काही परिणाम होतात? काय मला नाही माहित, तसं काय आतापर्यंत झालं असं वाटत नाही आणि अजून काय होणार. फार नाही करणार ते कास्ट मला. एक प्रश्न आहे, स्ट्रगलरच्या काळामध्ये अशी कोणती भूमिका आहे की त्याच्यासाठी खूप उचापती केलेला, असे काही किस्सा ऐकायला आवडेल आम्हाला, म्हणजे भूमिका मिळवण्यासाठी? हो, एक तारासाठी केलं होतं ना मी. मला अवधूत तयार नव्हता कास्ट करायला एक तारासाठी, कारण त्याचं म्हणणं होतं की तू सिंगर किंवा माळकरी, साधा सिंपल देवळात कीर्तन भजन करणारा वाटत नाहीस. अर्थात मी झेंडा मोर्या केलं होतं त्यामुळे कोणाला असं वाटणारच नाही, कोणी इमॅजिन करणार नाही या एक कीर्तन करणारा मुलगा वगैरे. तर मला स्टोरी ऐकवली होती तेव्हा तो स्टोरी ऐकवायच्या अगोदर मला बोलत होता, संते तू नाही असं माझ्या मागे लागायचं नाही, तुला ऐकू तर स्टोरी ऐकलं त्याबरोबर गुप्ते मी करणार. गुप्ते रेडी नव्हता आणि मला ऑफिसला पण तू यायचं पण नाही इकडे काय नाही. मी विशाल देवरुखकर त्याचा असोसिएट होता. विशालला मी फोन करून माहिती काढून काय ऑडिशन आहे, कुठलं ऑडिशन आहे, काय मी ऑडिशन दिलं होतं जाऊन आणि गुप्तेला जाऊन भेटलो होतो प्रॉपर. म्हणजे असा तो जब्बा लेंगा वगैरे घालून, टोपी घालून, ती गांधी टोपी, शबनम वगैरे घेऊन, आणि त्याची ऑडिशन मी दिली होती प्रॉपर. खूप उचापत्या केल्या होत्या आणि तो शेवटी तो रोल माझ्याकडेच आला. आणि गुप्तेनंतर बोलला की तू हरामखोर आहेस. मी खूप चांगल्या भाषेत बोलतो पण तो हरामखोर म्हणाला मला. हा, मला एखादी गोष्ट मला हवी तर हवी, मी मिळवतोच. माझा प्रश्न असा आहे की स्ट्रगल करताना किंवा आताही यशाच्या या म्हणजे शिखरावर असताना किंवा या टप्प्यावर असताना रिजेक्शनचा सामना करावा लागलाय का, आणि केला असेल तर एखादा अनुभव किंवा? हो, खूप म्हणजे रिजेक्शन तर इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ बऱ्याच वेळेला, आणि ते आताही होत आहे, ते पुढेही होत राहणार. त्याला फार आपण त्या गोष्टीला मी जास्त मनावर घेत नाही, कारण रिजेक्शन प्रत्येकाला सहन करावं लागतं, मग तुम्ही कोणी असं. तर माझ्या सिनेमात आता एवढे ऑडिशन्स देतो, ऑडिशन्स तर खूप मी जातो, हिंदीसाठी देतो, काही ठिकाणी होतं काम, काही ठिकाणी नाही होत, काही ठिकाणी अरे क्या कमाल काम सर सुपर पण होत नाहीये का, तर मग तो जो कोणतरी दुसरं कोणतरी डिरेक्टर त्याच्या मित्रापैकी कोणाला तरी कास्ट करतो. सो ठीक आहे, मग रिजेक्शन इज नॉट बिग थिंग फॉर मी. मला नाही त्या गोष्टीचं एवढं काही महत्व वाटत. ठीक आहे, काम मी या क्षेत्रात आलोय, त्या क्षेत्रात मला स्ट्रगल करायचंय, मला काम मिळवायचंय. तिकडे जसं ऍक्सेप्टन्स आहे तिकडे रिजेक्शन पण आहेच.
आई वडिलांसाठी तुम्ही स्पेशली खूप व्यक्त होत असतात सोशल मीडियावर, स्पेशली तुमच्या आईंसाठी. तर तुमच्यामधला बॉन्ड कसा आहे हा आम्हाला ऐकायला आवडेल. आई आणि मुलाचा बॉन्ड कसा असणार तसाच आहे, एकदम मस्त धमाल. आणि काय आता खूपच मिडल क्लास फॅमिलीतनं मी आहे, आम्ही चाळीतनंच राहिलो. त्यावेळेला जेव्हा ऍक्टिंगची सुरुवात केली होती, आणि कुठल्या आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलाचं वाईट व्हावं किंवा तो वाईट चालला, तर प्रत्येक आई वडिलांची कळकळ असतेच, तर कशाला. तसं ते माझ्या आई वडिलांची पण होती, पण येस, आईने त्यावेळेला खूप बऱ्यापैकी सपोर्ट केला मला या क्षेत्रासाठी येण्यासाठी. म्हणजे बाबांच्या नकळत पैसे देणं किंवा हे करणं, तसं प्रत्येक आईच करते तसंच. नेहमीच आम्ही संतोषला जेव्हा बघतो तेव्हा संतोष मित्रांच्या घोळक्यात खूप जास्त असतो. संतोषला खूप मित्र आहेत, असं बोलायला हरकत नाही, किंवा फार मोजकी मित्र आहेत जी संतोषच्या जवळची आहेत, ज्याला कधीही संतोष फोन करू शकतो. ही जी इंडस्ट्रीतली मित्र आहेत, म्हणजे कुशल असू दे, बाबा असू दे किंवा अवधूत असू दे, या मित्रांसाठी संतोष किती करतो आणि हे मित्र संतोषसाठी किती इम्पॉर्टंट आहेत? मी असं नाही म्हणत, पण माझ्याकडे भरपूर मित्र, म्हणजे मी मित्रांच्यात असतो. आजकाल थोडं कमी झालोय मी. आणि म्हणजे असं सगळं कुशल वगैरे आम्ही खूप चांगलं, पण ना मला नेहमी वाटतं इंडस्ट्रीत नाही कोणी कोणाचा मित्र नाही, आणि अगदी हाताच्या बोटावर आहे जे. पण अगर तुम्हाला टाइम अच्छा हो ना तो सब तुम्हारे दोस्त होते हैं, जब तुम्हाला टाइम अच्छा नहीं होता ना कोई नहीं होता. त्यामुळे टाइम इज द बेस्ट फ्रेंड ऑफ युअर्स. वेळच तुमचे चांगले मित्र आहे. आणि म्हणजे कधी कधी असं होतं ना की चला आपणच समजतो समोरच्याला जवळचा, किंवा आपण समजतो अरे इज माय बेस्ट बडी, किंवा माझ्या ह्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. पण जेव्हा आपल्याला कळतं की चायला हे आपणच समजतोय, तो समजतच नाहीये, म्हणजे त्याच्याकडे ऑप्शन्स आहेत, तेव्हा मग असं कळतं यार आपण कुठेतरी चुकतोय, काहीतरी गोची आहे, अभि रुक जाओ, हीच वेळ आहे. म्हणजे आज जेव्हा हक्कानी, आम्ही कधी याला फोन करू शकतो, हक्कानी काही बोलू शकतो, पण जेव्हा समोरचा त्याच्यावर वेगळा रिॲक्ट होतो तेव्हा की अरे नाही फिर अपना गलती आहे, आपण थांबूया. सो अशा प्रकारे मी हळूहळू थांबत चाललोय. तर मी आपला काम, मेरा काम, माझी वेळ, मी स्वतः माझा मित्र आहे. हा लागतेच ना. मी अगदीच तेच विचारणार होते, कारण का मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं संतोष. मला असं झालेलं की संतोष म्हणजे मित्रांसाठी आता तर खूप बोलणार, पण हे उत्तर मला खरंच अपेक्षित नव्हतं. हा म्हणजे मित्र आहेत ना, नाही असं नाही, आताही मित्र, पण फार कमी आहेत ज्यांच्याशी मी कनेक्ट आहे. पण समाव कुठेतरी आता थोडस, म्हणजे आता ते कळून चुकतं ना आपल्याला की नाही यार ये ऐसा नाही होता आहे. भेटल्यावर गप्पा मारतो, भेटतो, छान एन्जॉय करतो वगैरे वगैरे, पण असं हक्क म्हणून सांगण्यासारखं नाही राहिलं. बेट आहे, अच्छा आहे ना, आपल्याला उशिरा यावी ना, काही गोष्टी कळतात, ते चांगलं आहे. आणि असतं ना प्रत्येकाचं, कशाला शेवटी त्याचं लाईफ आहे, समोरच्याला माझं मला आहे. आपणच त्याच्यावर हक्क दाखवत राहायचं, समोरच्याला ते नको आहे तरी आपण तर ठीक आहे. जेव्हा कळतं की बाबा हे अलग आहे, मीच एकटा ठरवतोय की हा माझा चांगला मित्र आहे, तो ठरवतच नाही, मग नको. मगाशी तुम्ही एका चित्रपटाबद्दल बोललात, अवधूत गुप्तेंच्या एकतारा. तर असं कधी झालं एखाद्या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे पण तो चित्रपट चालला नाहीये, त्यामुळे स्वतःच पर्सनल प्रेशर घेतलंय आणि त्यातून बाहेर यायला वेळ लागला? मग त्यातून बाहेर कसे आलात, कुणाची मदत झाली किंवा काय काय बाहेर आलो म्हणजे काय, एकतारा खूप मेहनत केली होती आणि इतक्या काय एकतारासाठी खूप, म्हणजे माझं असं ड्रीम प्रोजेक्ट अवधूतचंही होतं. ही मस्त फिल्म ज्याने पाहिली त्या प्रत्येकाला फिल्म आवडली, माझं काम आवडलं. पण निर्मात्याने आमचं काही फार लक्ष घातलं नाही, फार पब्लिसिटी केली नाही, सिनेमा फार चालला नाही. त्यामुळे त्याचं फ्रस्ट्रेशन आलं, कारण 6-7 महिने शूट करत होतो एकच सिनेमा, एवढी मेहनत, खूप तेव्हा त्रास होतो. मी आपला मराठी सिनेमाचा आणखी एक प्रॉब्लेम असतो ना कधी कधी, की आपण सिनेमात पैसे कमी पैशात काम करतो, कधी कधी आपण बऱ्याच गोष्टीचं सॅक्रिफाईस करतो.
आणि मग माझं रानटीचं पण आता 2-3 वेळा टक्कल गेलं होतं. कमी पैशात काम करायचं, एवढं सगळं करायचं आणि सिनेमा चालत नाही. तेव्हा फ्रस्ट्रेशन, थोडासा त्रास होतोच. एकतराच्या वेळेला झाला होता तेव्हा मी खूपच विचित्र झालो होतो. म्हणजे लिटरली असा वेड्यासारखा वागत होतो मी. पण वन फाईन डे असं कुठेतरी होतो, मला आठवत नाही, पण मला असं वेळ की यार अजूनही लोक माझ्याकडे ज्या ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला ती लोक बोलतात, सर तुमचं एकतरामधलं काम पाहिलं, सर काय काम आहे, सर काय काम केलं तुम्ही. किंवा मी एका ठिकाणी गेलो होतो तेव्हा ते कपल होतं, तर तो तिचा नवरा मला भेटला आणि हात धरून तो रडायलाच लागला. मी एकतरा पाहिला, मी नाही विसरू शकत. तेव्हा मी काय नाही, एवढे लोक आपल्यावर प्रेम करतात, आपण आपलं काम चांगलं केलेलं आहे, मी माझं 100% आउटपुट दिलं आहे, त्याच्या मला रिटर्न्स येत आहेत, लोक मला ॲप्रिशिएट करतायत. तर मग तो सिनेमा चालला नाही आहे. बाकी माझे इतर सिनेमे आहेत ज्या सिनेमे मला लोक ओळखतात, पुढे मला आणखीन चांगलं काम करायचं आहे. ते एका सिनेमासाठी मी कुठे स्वतःला मूर्खासारखं वागून डिस्ट्रॉय करतोय. तर त्या क्षणाला मी तिथून बाहेर पडलो. आणि आता त्याच्यानंतर मला नाही वाटत की मी परत कधी डिप्रेशनमध्ये गेलोय किंवा मी फ्रस्ट्रेट झालोय. नाही होत. मी आता डिप्रेशन फ्रस्ट्रेशन मी घेतच नाही. मला एखादी गोष्ट असं वाटत की आता यार हे चुकीचं केलं यार, मग ते चुकीचं का केलं, असं केलं असतं, तसं झालं असतं, हे चुकीचं झालंय ना, कट ऑफ, बंद कर, व्हॉट इज नेक्स्ट. हा विजन, त्याच्यात आपण घुटमळत राहण्यात काय अर्थ नाहीये. ते जहून गेलंय, पुढचा विचार करूया. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन या गोष्टी जास्त करून जवळ येऊच देत नाही. आता कोणत्या भूमिकेसाठी मेहनत घेतोय सध्या? आता छावा झालं, आता काय पुढे? आता एक फिल्म रिलीजवर आहे, ती झाली शूट, अनुराग कश्यप त्याची, ती आता रिलीज, ती एप्रिल मे मध्ये. आता ते पण कश्यपांची फिल्म आहे, त्यामुळे ती कधी रिलीज माहित नाही. हो, तो फारच विझवट माणूस आहे तो. एक तर ती एवढी सॉलिड फिल्म केली ना ती, नाही तेव्हा म्हटलं सर, बोलो कैसे क्या लगता है, होगा हो तो होगा, नाही होगा तो नाही होगा, असं आहे तो. त्यामुळे ती फिल्म फारच डार्क आणि आहे, इम्प्रेझेंट, बॉबी देओल वगैरे. तर ती एक आहे. आणि आता एक नवीन फिल्मचं शूट सुरू होईल 19 पासून, हिंदीचं आहे. बस त्याचं छान आहे ती फिल्म, त्याचं शूटिंग 19 पासून सुरू होईल. मज्जाच्या अड्ड्यावर एक सेगमेंट आहे, बोलून तर बघ. सो आम्ही कलाकारांना स्वतःशीच बोलण्याचा किंवा बोलण्याची एक संधी देतो. तर आज संतोषला जर स्वतःशी बोलायचं असेल किंवा स्वतःला एक सल्ला द्यायचा असेल तर संतोष काय दे? यू आर द बेस्ट, यू आर सुपर, यू आर आउटस्टँडिंग. बाकी लोक काय बोलतात, काय विचार करतात तुझ्या बाबतीत, फाट्यावर मार, तुला जे वाटतं तेच करत राहा. लव्ह यू डार्लिंग. मला हे स्पेशली सांगायचंय की मी ज्या संतोषला आत्तापर्यंत म्हणजे 2 वाजेपर्यंत मी ज्या संतोषला ओळखत होते तो अगदी वेगळा होता. आत्ता मी ज्या संतोष सोबत गप्पा मारते तो अगदी वेगळा आहे. संतोष, तो खूप खूप वेगळा झालायस. म्हणजे आता मला माहिती नाही तुझ्या लाईफमध्ये या पिरियडमध्ये काय घडलंय किंवा कोणते प्रसंग किंवा कोणते चॅलेंजेस तुला आलेत, पण हा मला वेगळा वाटतो. आणि हा तो काय, किंवा तू आता जे बोलास की तू डिप्रेशनमध्ये जात नाहीस किंवा तू आता कसलं टेन्शन घेत नाहीस किंवा जे काही गोष्टी घडतात ज्या चांगल्यासाठीच घडतात आणि तू स्वतःला आता सगळ्यांपासून लांब ठेवतोयस. जेव्हा गरज असेल तेव्हा तू बोलतोयस. पण तू आम्हाला आधीसारखाच जरा दिसलास किंवा आधीसारखाच वागलास तर बरा होईल. नाही, मी आहे आधीसारखंच, त्याच्यात काही फरक नाहीये. मी मस्त माझं लाईफ एन्जॉय करतो, मस्त धमाल करत असतो. फक्त आता काय आहे ना की मी वाजवीपेक्षा जास्तच इम्पॉर्टन्स द्यायचो लोकांना, आणि ते खरं तर चुकीचं आहे. एका लिमिटच्या वर तुम्ही कोणीच समोरच्याला जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका. तुमचे आई वडील त्यांना द्या, किंवा तुमची बायको असेल, मी तुझ्या बायकोला पण नका देऊ, आई वडिलांना द्या. आणि तुमची जी कदर करतायत ना, तुम्हाला जाणवतं की यार ही इज देअर फॉर मी, तो माझी कदर करतोय, त्या व्यक्तीचीच कदर करा. अजिबात वाजवीपेक्षा अजिबात कोणाला इम्पॉर्टन्स देऊ नका. अरे त्याला काय वाटेल, तो काय बोलेल, मी असं केलं तर, मी नाही गेलो तर. तुम्हाला नाही वाटत ना, नका करू. तो काय करेल, विचार करेल, तो करेल, तुम्ही नका करू. त्यामुळे आय एम हॅपी. मी मजा करतो, मस्त भटकतो. मी खूप भटका आहे, मी असं एकटा भरपूर फिरत असतो.
आणि माझे जवळचे काही मोजके जवळचे मित्र त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवतो. धमाल करतो मी, आहे तसंच आहे, फरक काहीच नाही. फक्त आता पहिले कसं की अरे संत्या आहेस का, आला संत्या, मग अरे संत्या एक काम कर ना, इकडे ये ना, का गेला संत्या, मग ह्याच्याशी पण संत्या ह्याला पण अवेलेबल आहे, संत्या ह्याला पण अवेलेबल आहे, संत्या ह्याला पण अवेलेबल आहे. आता मी ते बंद केलं, आता मी नाही तेवढं अवेलेबल कोणाला, आणि ते आधी करायला पाहिजे होतं, ते आता केलं. नेव्हरदलेस 14 तारखेला छावा येतोय आणि तेव्हा सगळेच जण उत्सुक आहेत. म्हणजे मला असं वाटतं आज छावासाठी इंटरव्ह्यू झाला, असं ह्या वर्षात बरेच असे चित्रपट यावे ज्याचा इंटरव्ह्यू तू हीच मज्जा सोबत किंवा बाकी पोर्टल सोबत करावात. आणि नेहमी तुझ्या कामाची दखल आम्ही सगळेच घेतो आणि तू घ्यायला भाग पाडतोस. थँक्यू सो मच मज्जाच्या अड्ड्यावर आलास आणि इथे आलायस त्यासाठी मज्जाकडून एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. तुम्हाला हा इंटरव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा अंकिता, संतोष जुवेकर आणि माझ्या संपूर्ण टीम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.